पण यानंतर आपण पुण्याला जाऊया। थेट पुण्यामध्ये निकालाआधीच विजयाचे आणि अभिनंदनाचे बॅनर लागायला सुरुवात झालेली आहे। गणेश बिडकर यांचं एक बॅनर लागलेला आहे, ज्या बॅनरवर गणेश बिडकर यांचा उल्लेख महापौर साहेब असा करण्यात आलेला आहे। नगरसेवक पदी निवड झाल्याचे हे बॅनर गणेश बिडकर यांचे लागलेले आहेत। आपण हा बॅनर पाहतो स्क्रीनवर आणि या बॅनरवर महापौर साहेब असा थेट उल्लेख केला गेलेला आहे। गणेश बिडकर यांचं अभिनंदन करणारा हा बॅनर लावला गेलेला आहे। अजून निवडणुकीच्या मतमोजणीला सुद्धा सुरुवात झालेली नाही, पण त्याआधीच अभिनंदनाचे बॅनर पुण्यामध्ये लागल्याचं दिसतंय। गणेश बिडकर जे भाजपचे पुण्याचे निवडणूक प्रमुख आहेत, त्यांच्या अभिनंदनाचा हा बॅनर लागलेला आहे। पुण्यामध्ये जाऊया, अमोल धर्माधिकारी आपले प्रतिनिधी या संदर्भातली माहिती आपल्याला देत आहेत। अमोल, काय नेमकं या बॅनर संदर्भात सांगता येईल? कारण अजून मतमोजणी सुरू सुद्धा झालेली नाही। आता 8:15 8:20 होत आहेत जवळपास, आणि आत्ताच गणेश बिडकर जे भाजपचे निवडणूक प्रमुख आहेत पुण्याचे, जे निवडणूक लढवत आहेत उमेदवार म्हणून, त्यांचा महापौर साहेब असा उल्लेख देखील झालाय। अमोल, खरं तर कार्यकर्त्यांचा अतिउत्साह याला म्हणावा लागणार आहे आणि निकाला आधीच गणेश बिडकर यांच्या विजयाचे बॅनर लागलेलेच आहे, मात्र त्यावर महापौर अशा पद्धतीचा उल्लेख करण्यात आलेला आहे। प्रभाग क्रमांक 24 मध्ये सध्या गणेशपेठ भागामध्ये आपण आहोत आणि इथं हा बॅनर आपल्याला झळकलेला पाहायला मिळतोय, ज्याच्यामध्ये महापौर साहेब असा उल्लेख गणेश बिडकर यांचा करण्यात आलेला आहे। नगरसेवक पदी निवड झाल्याबद्दल सुद्धा त्यांचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे। खरं तर या प्रभाग 24 मध्ये अतिशय काटेची टक्कर आपल्याला पाहायला मिळालेली होती, कारण गणेश बिडकर यांच्या विरोधात रवींद्र धंगेकर यांचा मुलगा प्रणव धंगेकर हा मैदानामध्ये आहे आणि या दोघांमध्ये काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते। मात्र अजून मतमोजणीला सुरुवात झालेली नसताना आधीच कार्यकर्त्यांकडून मात्र रात्री मधून अशा पद्धतीचे विजयाचे बॅनर लावलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे गणेश बिडकर यांचा महापौर साहेब म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे निकालानंतर जर भाजपची एकाती सत्ता पुणे महानगरपालिकेमध्ये आली तर महापौर पदी गणेश बिडकरच असणार का हे पाहणं महत्वाचं आहे। याला बराच कालावधी अजून आहे, मात्र त्याआधी कार्यकर्त्यांचा अतिउत्साह आपल्याला पाहायला मिळतोय, जो बॅनरच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे आणि ज्याच्यामध्ये गणेश बिडकर यांचा थेट महापौर म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे खरंच निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर गणेश बिडकर हे विजयी झाल्यानंतर खरंच त्यांना महापौरपदी बसवलं जातं का हे पाहणं महत्वाचं आहे। खरं तर हा सगळा आरक्षण सोडतीचा भाग असणार आहे। सगळ्या निवडणुका निकाल झाल्यानंतर महापौरची सोडत निघणार आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्या कॅटेगरीतून ही सोडत निघते त्याच्यावर पुण्यात महापौर कुणाचा होणार हे सगळं अवलंबून असणार आहे। मात्र कार्यकर्त्यांचा अतिउत्साह आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्यामध्ये गणेश बिडकर यांचे मात्र महापौर पदी विराजमान झाल्याबद्दलचे अभिनंदनाचे बॅनर्स आहेत ते झळकू लागलेले आहेत। अगदी खरं आहे, अमोलने जसा उल्लेख केला, बॅनर देखील आहे बॅकग्राऊंड मध्ये अमोलच्या दिसतंय की ज्या बॅनरवर गणेश बिडकरांचा उल्लेख थेट महापौर साहेब असा केला गेलेला आहे। आणि याच अनुषंगानं आपण प्रश्न विचारूया। अमोल, तुम्ही असे सोबत जोडलेले राहाच, पण लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।